नमस्कार. येत्या 7 सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे. या ग्रहण काळामध्ये काय नियम आहेत, ग्रहणाचा स्पर्श कधी होतो, वेदादी नियम आपल्याला कधीपासून नियमांचे पालन करायचे आहे, किती वाजल्यापासून पालन करायचे आहे, या सर्व गोष्टींबद्दल आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता ही माहिती समजून घेण्याकरता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खग्रास चंद्रग्रहणाबद्दल मी माहिती तर सांगतो आहेच, पण त्यापूर्वी आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि ही माहिती आपण इतरांनासुद्धाही शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या खग्रास चंद्रग्रहणाबद्दल माहिती होईल आणि नियमांचे काय पालन करायचं आहे याची सविस्तर त्यांना माहिती कळली जाईल. आता आपण माहितीकडे बोलूयात. खग्रास चंद्रग्रहण हे 7 सप्टेंबर रविवारी आपल्याला आहे. तर त्या दिवशी ग्रहणाचा वेध आणि आपलं ग्रहण स्पर्श आणि त्याचं कधीपासून सुरुवात होणार आहे ह्याची सर्व माहिती मी या स्क्रीनवरती देतो. पूर्णपणे ही माहिती आहे ती स्क्रीनवरती दिलेली आहे. कधी वेध, आपल्या ग्रहणाचं स्पर्श कधी होतो आहे, मोक्षकाळ कधी आहे आणि वेदांचं आपल्या नियमांचं पालन आपल्याला कधीपासून करायचं आहे, ही सर्व माहिती या स्क्रीनवर दिसत आहे. आपण याचा स्क्रीनशॉटसुद्धाही करून घेऊ शकतात. आता ग्रहण काळ आपला सुरू झाल्यानंतर आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहेत. ते म्हणजे काय आहे आणि हे नियम कोणी पाळायचे आहेत? हे नियम सामान्यतः सर्वांनी या नियमांचे पालन करावे ते अतिउत्तम आहे, पण खास करून लहान मुलांकरता, अशक्त व्यक्तीकरता, वृद्ध व्यक्तीकरता आणि गर्भवती स्त्रियांकरता यांनी खास करून ह्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. स्नानाबद्दल या ग्रहण काळाबद्दल माहिती सांगितलेली आहे. ते म्हणजे की ग्रहण काळ आपला सुरू होण्यापूर्वीच आपण आपलं जे शौच आणि वगैरे बाकीची सर्व क्रिया आहे, स्नान वगैरे करून शुद्ध राहावे. त्यानंतर ग्रहण संपल्यानंतरसुद्धाही आपल्याला स्नान करायचं आहे आणि शुद्ध होऊन आपले वस्त्र चेंज करून घ्यायचे आहेत. हे ग्रहणाच्या काळामध्ये स्नानाच्या बद्दलचे नियम आहेत. त्याचप्रमाणे अन्न, आहार आणि उपवास याबद्दलचे नियम आहेत की ग्रहण काळामध्ये बाकीच्या सर्वांनी काय खाण्यापिण्याचं असेल तर शक्यतो टाळावं, आपल्या आहाराला थोडासा विश्राम द्यावा. जर खायचं झालेलं असेल तर आपण ते गरम करून खावं आणि खास करून ग्रहणाच्या आधी, ग्रहण सुरू होण्यापूर्वी आधी जे काय अन्न शिजवलेलं असेल तर ते आपण खाण्याचं टाळून घ्यावं आणि खायचं जर असेलच तर त्यामध्ये आपण तुळस किंवा दुर्वा याचा समाविष्ट करून ते थोडंसं आपण ग्रहण करायचं आहे अन्न. या ग्रहण काळामध्ये नारळ पाणी पिणे हे अतिशय उत्तम मानले झालेले आहे. जर आपल्याला नारळ पाणी उपलब्ध नसेल तर आपल्याला नुसतं पाणी प्यायचं असेल तर आपण ते कोमट किंवा गरम करून पाणी ते ग्रहण करावे. आणि या ग्रहण काळामध्ये आपण काय करायला पाहिजे, आपण कुठल्या देवताचं साधना केली पाहिजे, तर आपण जे आपल्याला मंत्रसिद्ध आपण केलेले आहेत किंवा आपल्या गुरूंमार्फत आपल्याला ती दीक्षा मंत्र जे आहेत त्या मंत्राचे आपण जप करायचं आहे. तर त्या स्तोत्र असेल किंवा तो मंत्र असेल, तो कुठलाही काही असेल तर त्याचा आपण जाप करावा, त्याचं स्तोत्राचं पठण करावं किंवा ते ध्यान करावं. आपल्याकडे कुठलंही सिद्धी नसेल किंवा आपल्याला मंत्र सिद्ध करून नाही केलेले असतील, आपल्या गुरूंमार्फत काही मिळालं असेल तर देवाचं नामस्मरण करायचं आहे, ध्यान करत राहायचं आहे. कारण की ह्या ग्रहण काळामध्ये जप करणे, ध्यान करते, नामस्मरण करणे हे अतिशय पुण्यकारक मानलं गेलेलं आहे. अजूनच महत्त्वाचं म्हणजे की या ग्रहण काळामध्ये आपल्याला दान धर्म करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि ते अजूनही पुण्यकारक आहे. ते म्हणजे की आपण आपल्या सोयीनुसार किंवा आपल्याला जसं जमतंय त्यानुसार आपण आपल्या जवळपासच्या गरजू व्यक्तींना दान धर्म करावा. अन्न, वस्त्र आपल्याला ज्याप्रमाणे जमेल, आपल्याला जे काही दान करता येईल तर ते दान आपल्या जवळपासच्या गरजू व्यक्तींना आपण करावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये सुतक वगैरे आहे त्या व्यक्तींना जर जप नाही करता येणार तर त्यांनी देवताचं नामस्मरण करावे आणि खास करून ती लोकांनी आपल्या शेजारच्या गरजू लोकांना दान धर्म करावा. त्यांच्यासाठी ते अतिशय पुण्यकारक मानलं जाईल. गर्भवती स्त्रियांकरता आता नियम आहेत. ते म्हणजे की बाबा की त्यांनी धारदार वस्तूंपासून लांब राहावे, जसं की कात्री, सुई या वस्तूंपासून लांब राहावे. म्हणजे या वस्तूंचा वापर करणं या काळामध्ये, ग्रहण काळामध्ये टाळावा. आणि त्याचबरोबर जास्त वेळ एका ठिकाणी उभं राहावे किंवा बाहेर जाणे हे पूर्णपणे त्यांनी टाळावे. झोपताना सुद्धाही एका कुशीवर झोपावे, कुस बदलू नये असे सुद्धाही शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी या सर्व गोष्टींची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आता सामान्य लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं की बाबा सगळ्यांना हे नियम आहेत, जसं मी सांगितलं की सगळ्यांना या नियमांचं पालन करायचं तर आहेतच. तर बाकीच्या लोकांनी अनावश्यक बोलणं टाळा, अनावश्यक प्रवास टाळा, खेळणे टाळा. या सर्व गोष्टींचं आपण टाळलं या ग्रहण काळामध्ये ते अतिशय उत्तम राहील. तर काय करायचं, शांत एका जागी बसायचं, ध्यान करायचं आहे, देवाचं नामस्मरण, देवाचे स्तोत्र पठण ह्या सर्व गोष्टी केल्याने त्या ग्रहण काळाचा आपल्याला फायदा चांगलाच घेता येईल.
अशा प्रकारे मी तुम्हाला या ग्रहण काळामध्ये काय नियमांचं पालन करायचं आहे, ग्रहण काळ कधी सुरू होतं आहे याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. आशा करतो सांगितलेली सर्व माहिती ही तुम्हाला समजलेली असेल. माहिती आवडली असल्यास ही माहिती आपण इतरांनासुद्धाही शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या खग्रास चंद्रग्रहणाबद्दल माहिती होईल. धन्यवाद.